सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेस, सोलापूर। हा राजीनामा खूप उशिरा आला आहे, याआधीच झाला पाहिजे होता। संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली। या संदर्भातील फोटो आता समोर आले आहेत। मी त्यांच्या घरी जाऊन आले आहे, त्यांची मुलगी, पत्नी आणि भावाचं म्हणणं ऐकून घेतलं। ही लोक फक्त सत्तेसाठी हापापलेली आहेत। जेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर महाराष्ट्र नेमका कुठे जातो? राजीनामा खूप उशिरा आला, एकतर आधीच झाला पाहिजे होता। म्हणजे काल एबीपी माझाच्या हाती काही फोटोज आणि स्लाइड झाल्या आणि त्याच्यानंतर ही वेळ त्यांच्यावर आली। ही अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली। आम्ही सगळे गेलेलो त्या ठिकाणी। त्यांच्या मुलीचं पूर्ण ऐकलं, त्यांच्या पत्नीचं ऐकलं, भावाचं ऐकलं आणि खरं तर त्याच वेळेस तो राजीनामा झाला पाहिजे होता। पण अतिशय निगरगट्ट अशी हे सरकार आहे आणि जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातोय, तर ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं? मला असं वाटतं राजीनामा जरी दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे आणि ते आता म्हणतात की वैद्यकीय कारणामुळे, म्हणजे ॲक्सेप्ट पण करत नाही आहेत। म्हणजे तुम्ही बघा, इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट की ते म्हणतात वैद्यकीय कारणे। थोडासा जर कोणाला कॉन्शियन्स असेल तर ते म्हणतील की मी ह्याची जबाबदारी घेतो, कारण का हे जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावलं, कोणाचे ऑर्डर्स होता, तो कोणाचा माणूस होता। आणि एवढंच नाही, पण ह्यांचं नाव आरोपी म्हणून पण आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत गेलं पाहिजे। ह्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही आहे, जे आपल्याला दिसून येत आहे। आणि म्हणून आरोपी म्हणून त्यांचं नाव आलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। जबाबदारी, नैतिक जबाबदारी घेऊन तो राजीनामा झाला पाहिजे होता आणि आरोपी म्हणून त्यांचं नाव येणं हे गरजेचं आहे। आमदारकीचा राजीनामा देखील काही लोक मागतात, कारण फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी आमदारकीचा राजीनामा तुमची काय मदत आमदार? नाही, नक्कीच आरोपी म्हणून त्यांचं नाव आलं पाहिजे। आमदारकी म्हणजे लोकांसमोर येण्याचा पण आता ह्यांचा चेहरा राहिला नाही आहे आणि राजीनामा देऊन परत 6 महिन्यानंतर ह्यांना परत मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, कारण का हे सरकार दाखवण्यापुरतीच हे सगळे नाटक करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही निष्पन्न झालं नाही म्हणून स्टेटमेंट देईल। म्हणून त्यांना आरोपी म्हणून त्यांना नेमलं गेलं पाहिजे। आणि स्वारगेटचा विषय असेल, हा विषय असेल, मस्साजोगचा विषय असेल, सगळीकडे आपल्याला हे होताना दिसत आहे। काय चाललं आहे महाराष्ट्रात? म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही आहे। हे फक्त सत्तेसाठी हे हापापलेत आणि जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो, महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा सगळे हात वर करत असतील तर महाराष्ट्र नेमकं कुठे जातो? सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।